आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. जय शिवराय. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. शिवशाही न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधवांचा आक्रोश चालू आहे आणि आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथे आता पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. गावोगावी मराठा आंदोलन सुरू आहे आणि जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील देखील मराठा समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. साखळी उपोषण सुरू आहे आणि या संदर्भात जे मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत त्या मागणीसाठी इथल्या तरुणांनी स्वतःच्या रक्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि आता आम्ही आमच्या रक्तानं पत्र लिहून तुम्हाला आरक्षण मागत आहोत, आता तरी आपण आरक्षण द्यावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे. आणि या रक्तानं लिहिलेल्या पत्राला जर समजा सरकारनं दखल घेतली नाही किंवा त्याला प्रतिसाद दिला नाही तर 1 तारखेपासून सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील या तरुणांनी दिला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी या आंदोलनाची दिशा काय असेल आणि या आंदोलनामागची भूमिका काय आहे. दादा, पहिल्यांदा तुम्ही इथं साखळी उपोषण करत आहात आणि रक्तानं पत्र तुम्ही लिहिलेलं आहे, नेमकी काय भूमिका आहे यामागची? आमची भूमिका अशी आहे, गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे छत्रपती शिवरायांसमोर शपथ घेतली त्यांचं हे करून त्यांनी मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्यावं. ह्या लढ्यात बरेच आत्महत्या आमची लोक पोरं करायला लागलेत, हे थांबवण्यासाठी एक तात्काळ आम्हाला आरक्षण द्यावं एवढंच आमची विनंती आहे. आणि आज आम्ही काय केलंय, सगळं सकल मराठा समाज होते रक्तानी पत्र लिहिलेत मुख्यमंत्री साहेब आणि त्यांना दाखवून दिलं की बाबा आम्ही तुम्हाला शांततेच्या पद्धतीने चालू आहे. पण इथून पुढे काय होईल, आम्ही 1 तारखेला हेच आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर पूर्णच्या पूर्ण समाज आत्मदहन करण्याचा आज आम्ही रोज इशारा देत आहे. त्यामुळे आमचा उद्देश काय बा, आम्हाला जे पूर्णपणे आमचा समाज पाठीमागे पडलाय याला एक आरक्षण द्यावं. आमचं आरक्षणच मागं राहिलं या जे जरांगे पाटील मध्ये आमचं आरक्षण चोरलं गेलं या ते फक्त आज चोरलेलं आरक्षण आम्हाला देण्यात यावं. आम्ही कोणाचं मागत नाही, फक्त आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं. जे ओबीसी कोटा काय तुम्ही काय जे एक कागदपत्र घेऊन तुम्ही एका रात्रीत आरक्षण दिलेलं आहे, आमचं तुम्ही सगळी 5,000 तुम्हाला आम्ही हे दिलेत, पुरावे दिलेत कुणबी मराठ्यांचे, तरी आणखीन तुम्ही आमच्या कुठलीच मागणी मान्य. काल पंतप्रधान साहेब आले होते, एक वाटलं आम्हाला मराठ्यांना की बाबा आज शिर्डीत आले, दर्शन झाले, काय मराठी एक शब्द बोलतील, ते सुद्धा त्यांनी एक शब्द बोलला नाही. मुख्यमंत्री साहेबाच्या कल तोंडून आलं नाही, उपमुख्यमंत्री दोन्ही होते, दोघांचे बी काय नाही, काहीच पर्याय नाही. जरांगे पाटील बसले उपोषणात, त्यांना सुद्धा प्रतिसाद काही नाही. म्हणजे मराठ्यांना यांना गिनायचंच नाही असं यांनी ठरवलेलं दिसतं. त्यामुळे आमचं संयम सुटत चाललाय. यातून आम्ही 1 तारखेला पूर्णपणे सर्व समाज आत्मदहन करणार आहे. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन हे मराठा समाज बांधवांनी सुरू केलेलं आहे, त्यामध्ये आता आपण मराठा बांधवांशी बोलत असताना इथं काही इतर समाजाचे लोक सुद्धा इथं आलेले आहेत. ओबीसी समाजाच्या जी काही लोक आहेत त्यांनी नुसतं आंदोलनाला पाठिंबा आणि सहभागच दिला नाही तर रक्तानं पत्र लिहिण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त सुद्धा दिलेलं आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय नाव दादा तुमचं? माझे नाव विठ्ठल नागनाथ चव्हाण. माझ्या आणि माझ्या समाजाचा रामोशी समाजाचा ह्या मराठा समाजाला आरक्षणासाठी पूर्ण पाठिंबा आहे. तरी त्यांच्या हक्काचं आरक्षण हे त्यांना मिळालंच पाहिजे. कारण की आता जे ह्यांची मराठा समाजाची मुलं जे आहेत ते 80-90% मिळून त्यांना ते पाठीमाग आहेत, का तर त्यांना आरक्षण नसल्यामुळे. आणि त्यांचा समाज मुलं काय करायला लागली, आता आत्महत्या, शिकून पण काय फायदा नाही म्हणते, त्यासाठी ते आत्महत्या करायला लागले. त्यासाठी आमच्या पूर्ण समाजाचा मराठा आरक्षणाचा ह्याला उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे. नक्कीच. ओबीसी समाजाचे काही पदाधिकारी देखील आहेत त्यांच्या समाज संघटनेचे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा तुमचं नाव सांगा? महेंद्र वसंत चव्हाण, संघटक जे मला क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य.
असं महाराष्ट्रामध्ये सध्या चित्र रंगवलं जात आहे. विजय वडेट्टीवार असतील किंवा छगन भुजबळ असतील, हे असं म्हणतात की ओबीसी समाजावर अन्याय करून किंवा त्यांच्या आरक्षणातला वाटा मराठा समाजाला दिला जाऊ नये यासाठी ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आणि असं चित्र रंगवलं जातं की मराठा आरक्षणाला ओबीसी लोकांचा विरोध आहे, असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये रंगवलं जातं. परंतु प्रत्यक्ष ग्राउंडवर जर आपण पाहिलं तर ओबीसी समाज पूर्णपणे मराठा समाजाच्या सोबत असल्याचं चित्र आपल्याला गावोगावी पाहायला मिळतंय. ओबीसी समाजाचे असलेले काही लोक इथं आहेत. अध्यक्ष सांगा मला की मराठा आरक्षणामध्ये ओबीसी समाजाची काय भूमिका आहे? भूमिका काय आता हाही आहे आणि त्यांना मिळावं, हे आरक्षण हाही मिळावं. मी शिक्षणासाठी पोरांना अडचणी येते, शिक्षणासाठी नोकरीसाठी अडचणी येते, त्यासाठी त्यांना ते गरज आहे. बरोबर, एवढंच. बरं मला सांगा, सगळीकडे असं एक चित्र रंगवलं जातं, आता मी जसं उल्लेख केला तसं, की ओबीसी आणि मराठा यामध्ये वाद असल्याचं किंवा आरक्षणावरून विरोध असल्याचं चित्र रंगवलं जात आहे सध्या राजकीय लोकांकडून. त्याबद्दल काय सांगाल? तेच आता काय बदल, आता काय वाद ही त्यात काय नाही. हिने म्हणजे राजकीय फक्त वाद आहे. बरोबर, हाय ह्यात काहीच नाही वाद. बरोबर. आणि खरं तर हेच आहे की राजकीय मंडळी जी आहे ते दोन समाजामध्ये वाद लावून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आज ग्राउंडवर ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, इतर कोणताही समाज असेल, हा मराठा आरक्षणाच्या सोबत आहे, त्यांना पाठिंबा आहे पूर्णपणे. आणि नुसता तोंडी पाठिंबा नाही तर सक्रिय पाठिंबा आहे. ते आंदोलनामध्ये सहभागी देखील झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आरक्षणाची जी मागणी आहे ही येणाऱ्या पिढीसाठी आणि तरुण पिढीसाठी आहे, जे शिक्षण घेऊन आता उद्या नोकरीला किंवा समाजामध्ये जाणार आहेत, या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे तरुणांची भूमिका यामधली महत्त्वाची आहे. काय सांगाल एक तरुण म्हणून या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं आतापर्यंतची दिशा आणि इथून पुढची दिशा काय असेल? आता कसं माहिती आहे का सर, आता मराठा तरुण एवढं शिकलेला आहे, आज आम्ही ग्रॅज्युएशन आहे आणि हा प्रत्येक गावात मराठा समाजाची मुलं शिकलेली आहेत. बरोबर. परंतु आरक्षणाअभावी त्यांना बाहेर काढलं जाते. मग आम्हाला आमची फक्त मागणी एवढीच आहे की आम्हाला आरक्षण मिळावं, आमच्या हक्काचं आहे, आम्ही ते काय चोरलेलं आहे कोणाच्या ह्याच्यातून नाही. बाकीच्या कुठल्याही जातीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण मिळावं. बरोबर. आणि आमचाही समाज कुठेतरी पुढे जावं, कुठेतरी जॉबसाठी कुठेतरी त्यांना ही मिळावं, संधी मिळावी, एवढीच आमची मागणी आहे. आणि जर आमची दखल नाही घेतली, आज आम्ही रक्तानं पत्र लिहिलेलं आहे, आम्हाला निळे साबळे व्हायला वेळ लागणार नाही. आम्हाला आमची या गोष्टी दखल घेतली जावी, अन्यथा आम्ही आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. बरोबर. आपण इथं पाहू शकता हे पत्र आहे, हे मराठा समाज बांधवांनी आपल्या स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना. आणि खरं तर काल शिर्डी येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आणि महसूल मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील असतील, बरेचसे मंत्री तिथं उपस्थित होते. परंतु त्या कार्यक्रमात एकूण मराठा आंदोलनाचा कोणताही विषय किंवा उल्लेखही साधा केला गेला नाही. याबद्दल खरं तर मराठा समाज नाराज आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी सर्व मराठा समाज बांधवांची महाराष्ट्रातल्या इच्छा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अशफाकसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.